या सगळ्या संदर्भात देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया समोर येते। रिक्षा चालकांना बोलण्यापुरती मराठी यायला हवी, हवं तर पुन्हा थोडा वेळ द्यायचा प्रयत्न करूयात, कुणावरही अन्याय करण्याची भूमिका नाही, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं। कोणालाही त्रास देण्याचं कारणच नाहीये। या ठिकाणी त्यांना काही मराठीचं एक्सपर्ट बनण्याकरता कोणी सांगितलेलं नाही। बोलचालापुरतं मराठी शिकवण्याकरता त्यांना सांगितलेलं आहे, तीही संधी दिलेली आहे आणि पुन्हा दुसरी संधी दिलेली आहे, तिसरी संधी दिली आहे। आताही कोणाचाही लायसन्स रद्द केलेला नाही, संधीच दिलेली आहे। मला असं वाटतं की अपेक्षा ठेवणं की बाबा महाराष्ट्रामध्ये तुम्ही मराठी शिका हे गैर नाही, पण एवढं मात्र सांगतो, आमचं सरकार कोणावर अन्याय होऊ देणार नाही।